आमच्या बिल्डिंगमध्ये ना एक आजी येतात. एक छोटीशी टोपली असते, त्यामध्ये भरपूर भाजी घेऊन येतात विकायला. भरपूर म्हणजे किती तरी, फक्त भेंडी असते, आळूची पानं आणि हिरव्या मिरच्या एवढंच असतं. त्यांच्या शेतातलं असतं ते. म्हणून त्या काय करतात, बिल्डिंगमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तुम्हाला हवं आहे का वगैरे असं देतात. तेवढं खपलं की त्यांचं संपलं. मग त्या आठवड्यातनं एकदा असं येतात. परवा आल्या होत्या, मला म्हटल्या ताई घेणार आहे का भेंडी? भेंडी माझी आवडती भाजी आहे. म्हटलं हो घेणार आहे. मग तिच्याकडनं 1 किलो भेंडी घेतली. आणि कसं किलो तर ती मला म्हणली 40 रुपये किलो आहे. मग मी आतमध्ये पर्समध्ये बघितलं, माझ्याकडे कॅश नव्हती. मग तिला म्हटलं मावशी तुम्हाला मी ते जीपे करू का, मोबाईलला पैसे टाकतात तसं. तिला काही आधी कळलं नाही त्यांना. म्हटलं माझ्याकडे आत्ता पैसे कॅश नाही आहेत. मग ती मला म्हटली अहो असू द्या की पुन्हा द्या, मी कुठं पळणार आहे का तुम्ही कुठं पळणार आहे, पुन्हा येईन ना तेव्हा द्या. मला आधी कळलं नाही काय म्हणतात त्या, म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा. पण मी म्हटलं नको, त्यांचं बिचाऱ्यांचं त्याच्यावर पोट असेल. म्हणून मी शेजारच्या वहिनींकडनं गुगल पे करून कॅश घेतली. त्यांना मी गुगल पे केलं, कॅश घेतली आणि त्यांना दिलं. परत पुढच्या आठवड्यामध्ये त्या आजी आल्या असतील, एक साधारण 65-70 वर्षाच्या असतील. त्या आल्या, ताई भेंडी घेणार आहे का. मला नको असली ना तरी मी आवर्जून त्यांच्याकडनं घेते. पण त्या दिवशी परत माझ्या लक्षात नाही आलं. म्हणलं आजी म्हटलं माझ्याकडे आता आजही कॅश नाही आहे. मग म्हटली अगं असू दे की ताई, मी आज मोबाईल आणला आहे, तू माझ्या मोबाईलमध्ये पैसे टाक. मला इतकं क्यूट वाटलं ना तिचं ते, मोबाईलमध्ये पैसे टाक. म्हणजे आता हे लोक पण असं फॉलो करतायत आत्ताच्या जनरेशनचं. त्यांना भले ते जीपे हे ते म्हणता येत नसेल, पण मोबाईलला पैसे टाका. खूप क्यूट आहेत, खूप क्यूट आहेत त्यांची. सांगायचं तात्पर्य एवढंच की मनाचा मोठेपणा त्यांच्या बघा ना. पुण्यांदा दे, तू कुठं जाणार आहे का मी कुठं जाणार आहे, देच अवकाश.